दादरच्या सेना भवन परिसरातील शिंदे सेनेच्या बॅनरवरून मनसे आक्रमक झाली होती। या बॅनरच्या माध्यमातून शिंदे सेनेनं राज ठाकरेंना डिवचलं होतं। गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय, असा मजकूर या बॅनरवर होता। बॅनरवरून तणावाची परिस्थिती निर्माण होण्याआधीच शिंदे सेनेनं लावलेला बॅनर महापालिकेनं काढून टाकलं। राज्यात रस्ते बांधणी सतत भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, मात्र आता रस्ते बांधणीतील बनवाबनवीला चाप बसणार आहे। रस्ते प्रकल्पांमध्ये लांब रस्त्याचे तुकडे पाडून छोटे प्रकल्प म्हणून मंजुरी द्यायची, या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बनवाबनवीला लगाम घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय। कॉमेडियन कुणाल कामरानं प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्या कार्यक्रमामुळे गैरसोय झाली, आता पुढील शो कुठे करावा प्रेक्षकांनीच ठरवावं, तसंच तुमचा ईमेल पत्ता पाठवा जेणेकरून मी भारतात कुठेही शो आयोजित करू शकतो, असं कामरानं म्हटलंय। मुंबई हायकोर्टाबाहेर काळी जादू प्रकरणी आता आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। 24 मार्च रोजी हायकोर्टाबाहेर काळी बाहुली, नारळ, सुपारी, लिंबू, हळद कुंकू असं साहित्य आढळलं होतं। पत्राचाळीची सोडत 4 एप्रिलला काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मूळ 672 रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळानं घेतलाय। या घरांचा ताबा देण्यासाठी मंडळाकडून काढण्यात येणारी सोडत रहिवाशांच्या विरोधामुळे रखडली होती। गोरेगाव येथे 629 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे।